नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला. तर दुर्गामातेची ज्योत आणण्यासाठी चाललो आहे. तर पुढं मस्तपैकी असा ऐशार मस्तपैकी लावलेला आहे, डी जे मस्तपैकी लावलेला आहे. तर आम्ही चाललो आहे. आता सध्या आहे आम्ही कंदरमध्ये, करमाळा. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आता आम्ही तुळजापूरच्या दिशेने जाणार आहे. हे कंदर गाव आहे. तर आता आम्ही चाललो आहे बघा. आता इकडं तोपर्यंत म्हणलं निखिल कांबळेला आणि विठ्ठल पवारला म्हणलं 2 मिनटं इकडे बघा, तुम्हाला पण मस्तपैकी घेतो ब्लॉकमध्ये. तर विठ्ठल पवार पण मस्तपैकी असा हसतोय गपचूप. आणि तर आता आम्ही निघालोय, आता आम्ही असं तिघंजण निघालोय. तर इकडं मस्तपैकी असा मामाचा शो चालला होता गाडीमध्ये, डी जे लावला होता. काय मामा तर नाचत होतं ना, विषय हार्ड केला मामानी पब्लिकमध्ये. तर इकडं लहान मुलांना तर काही विषय हार्डच होता. लहान मुलांचा सुद्धा मस्तपैकी असं इकडं एन्जॉय चालू होता. तर आता आम्ही निघालोय तुळजापूरच्या दिशेने. तर इकडं गाडीमध्ये फुल राडा केला मुलांना सगळ्यांनी. तर मग आपण बघूया कोण कुणी कसा राडा केलाय, कोण कसं नाचतंय ते बघूया. तर मित्रांनो, आता आम्ही प्रॉपर आलो आहे तुळजापूरमध्ये. तर आता आम्ही मस्तपैकी असं मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. खूपच गर्दी होती, सगळा पाऊस आणि सगळा राडा रापाडाच मस्तपैकी होता. तर मस्तपैकी असं सगळं नुसतं पब्लिक, जिकडं बघल तिकडं पब्लिक दिसत होतं. तर सगळे ऑल महाराष्ट्रातून मधून सगळे भाविक भक्त आले होते. तर मस्तपैकी असा सीन. तर तेवढ्यात आलो होतो. तर म्हणलं भया कांबळेला मस्तपैकी आपलासुद्धा ब्लॉकमध्ये आपण सुद्धा आलो पाहिजे. तर हे आमचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तर आम्ही आलो होतो ज्योत आणायला. तर मस्तपैकी असं पावसामध्ये भिजलो आणि मग मंदिराच्या दिशेने चाललोच होतो. तोपर्यंत इकडं मस्तपैकी असं डेकोरेशनचं सामान मस्तपैकी भेटत होतं इकडे. तर इकडं चाललो आहे, आता थोड्याजवळ मंदिर आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मंदिराजवळ. मस्तपैकी असं मंदिराची सजावट केलेली होती लाईटिंगने. तर इकडं नुसतं पब्लिकच होतं, नुसते ज्योतच होत्या, ज्योतच घेऊन आलेली होते लोक. तर आम्ही आता थोड्याच वेळात मंदिरापाशी पुढेच जातोय, मंदिराच्या समोरच. तर आता आम्ही चाललोच आहे, सगळे कार्यकर्ते आमचे घेऊन मंदिराकडे आम्ही चाललेलो आहे. तर आता खूप गर्दी असल्यामुळे जरा थोडं वेट करावं लागलं. तर आता आम्ही जातोय आणि मस्तपैकी असं ज्योत पेटवणार की लगेच निघणार आहे माघारी. तर हा मंदिराचा सीन आहे, तर बघूया आपण. मित्रांनो, आमच्या मंडळाची मस्तपैकी असं ज्योत पेटवून घेतली, आरती झाली मस्तपैकी. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहे. तोपर्यंत इकडं भया कांबळे मस्तपैकी तेल घालत होते ज्योतीला. इकडं मस्तपैकी असं मंदिरासमोर मस्तपैकी बँड पथक होतं, मस्तपैकी असं वाजवत होते. तर इकडं लोक भावी भक्त त्याचा आनंद घेत होते. तर आम्ही आत्ता निघालोय आमच्या कंदरच्या दिशेने, कंदर करमाळाच्या दिशेने निघालोय. हे मंदिर अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे. तर पुढं बघूया आपण. ये.
समोरून एक ज्योत आली होती, तेवढ्यात मी ज्योत घेतली होती. मस्तपैकी असं ओव्हरटॅक मारले त्याला, तर ज्योत ती मागं गेली. तर आता मला पण असं वाटलं की मी पण ह्या ब्लॉकमध्ये यावं, तर आलो होतो. मस्तपैकी असं नियोजन चाललं होतं. दमाने दमाने घ्या. तर मित्रांनो, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका.